नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही कविता. हा आहे ह्या कविताचा सत्राचा 560वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली कविता आहे. एका माणसाला मागच्या जन्मांची माहिती सांगता येत असे. त्याने मला सांगितले, तुझ्या आईवडिलांपैकी मागच्या जन्मात एक जण वाघ होतं आणि एक जण मांजर होतं. आणि मला कुणी आईसारखा आहे म्हणत होतं आणि कुणी बाबांवर गेलाय असंही म्हणत होतं. आणि मला कळतच नव्हतं की काही संकट आलं तर सामोरं जाणं बरोबर होतं का पळून जाणं बरोबर होतं. एका माणसाला मागच्या जन्मांची माहिती सांगता येत असे. त्याने मला सांगितले, तुझ्या आईवडिलांपैकी मागच्या जन्मात एक जण वाघ होतं आणि एक जण मांजर होतं. मला कुणी आईसारखा आहे म्हणत होतं आणि कुणी बाबांवर गेलाय असंही म्हणत होतं. आणि मला कळतच नव्हतं की काही संकट आलं तर सामोरं जाणं बरोबर होतं का पळून जाणं बरोबर होतं. आता दुसरी आहे. एक महिला म्हणाली, मी आपल्या मुलाचा वार्षिक परीक्षेचा निकाल पाहिला आहे आणि मला खूप काळजी वाटते आहे. म्हणजे मला मार्क कमी मिळाले याची काळजी नाही आहे, पण मला कळले आहे की त्या वयात तुम्ही जेवढे बावळट होतात तेवढाच तो पण आहे. काळजी एवढीच आहे की तो केव्हा तरी मोठा होणारच असेल. मग माझ्यासारखी एखादी हुशार मुलगी त्याच्याशी लग्न करायचा मूर्खपणा करणारच असेल. आणि नसेल करणार तर त्याचे पुढे कसं काय निभावणार असेल. एक महिला म्हणाली, मी आपल्या मुलाचा वार्षिक परीक्षेचा निकाल पाहिला आहे आणि मला खूप काळजी वाटते आहे. म्हणजे मला मार्क कमी मिळाले याची काळजी नाही आहे, पण मला कळले आहे की त्या वयात तुम्ही जेवढे बावळट होतात तेवढाच तो पण आहे. काळजी एवढीच आहे की तो केव्हा तरी मोठा होणारच असेल. मग माझ्यासारखी एखादी हुशार मुलगी त्याच्याशी लग्न करायचा मूर्खपणा करणारच असेल. आणि नसेल करणार तर त्याचे पुढे कसं काय निभावणार असेल. आता तिसरी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 93वा भाग. पहिल्यापासून तसेच आहे, बदलत कधी नसतो. तो मन बुद्धी जन्म मृत्यू कसा असू शकतो. पहिल्यापासून तसाच आहे, बदलत कधी नसतो. तो मन बुद्धी जन्म मृत्यू कसा असू शकतो. वाढ नाही मृत्यू नाही, पण तो फक्त असतो. जे घडले ते सारे अलिप्तपणाने बघतो. वाढ नाही मृत्यू नाही, पण तो फक्त असतो. जे घडले ते सारे अलिप्तपणाने बघतो. जे जे घडते ते सारे कोण घडवितो. याच्या निर्मळ ज्ञानामध्ये अर्थ सगळा असतो. जे जे घडते ते सारे कोण घडवितो. याच्या निर्मळ ज्ञानामध्ये अर्थ सगळा असतो. आपलाच अहंकार आपलाच शत्रू असतो. घशातल्या काट्यासारखा ज्ञान अडवून धरतो. आपलाच अहंकार आपलाच शत्रू असतो. घशातल्या काट्यासारखा ज्ञान अडवून धरतो. घशातला काटा जसा खाऊ देत नाही, अहंकार ज्ञानाला आत
येऊ देत नाही. घशातला काटा जसा खाऊ देत नाही. अहंकार ज्ञानाला आत येऊ देत नाही. काटा काढणे खाण्यासाठी महत्वाचे असते. अहंकार ही ज्ञानाला वाट देत नसते. काटा काढणे खाण्यासाठी महत्वाचे असते. अहंकार ही ज्ञानाला वाट देत नसते. केवळ जाणीव विवेक ज्ञान अशी तलवार असते. घशातल्या काट्याला ती उपसून काढू शकते. केवळ जाणीव विवेक ज्ञान अशी तलवार असते. घशातल्या काट्याला ती उपसून काढू शकते. मी अन माझे जो सोडून देऊ शकतो. शरीरापासून तो अलिप्त राहू शकतो. मी अन माझे जो सोडून देऊ शकतो. शरीरापासून तो अलिप्त राहू शकतो. सत्याला तो समोरासमोर डोळ्यात बघू शकतो. ब्रह्मामध्ये तो माणूसच स्थिर राहू शकतो. सत्याला तो समोरासमोर डोळ्यात बघू शकतो. ब्रह्मामध्ये तो माणूसच स्थिर राहू शकतो. स्थिर राहतो अन द्वंद्वांपासून दूर राहू शकतो. आनंदी अन समाधानी शांतपण राहतो. स्थिर राहतो अन द्वंद्वांपासून दूर राहू शकतो. आनंदी अन समाधानी शांत राहू शकतो.